श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आईची भक्ती करत असाल तर वेळ काळ काहीही बघू नका. कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी आपण आईला साथ घालूच शकतो, कारण आपली आई कणाकणात आहे. फक्त आपली भक्ती, आपली श्रद्धा आणि आपला विश्वास दृढ असणं गरजेचं आहे. बस, मग बघा आपली आई आपल्यासाठी कशी धावून येते. आपलं मन निर्मळ व भावना स्वच्छ असल्या की आईला आपल्या लेकरांसाठी यावंच लागतं आणि आई येते देखील. माझे अनुभव तर आहेच, पण आपल्या सगळ्यांना देखील असे अनुभव आलेच असतील असा माझा विश्वास आहे. कारण आई प्रत्येक भक्ताला अनुभव प्रचिती देतेच. आपल्या आईला सगळी लेकरं सारखीच. ती कधीच आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही. कोणी चुकत असेल तरीसुद्धा ती त्या भरकटलेल्या भक्ताला मार्ग दाखवतेच. कारण आईच आहे जी प्रत्येक आत्म्याला तिच्यात सामावून घेत असते. कोण चुकीचं कोण बरोबर ह्या गोष्टी असल्या तरी आई प्रत्येकाला मार्ग दाखवतेच. पण पुढे आईची साथ कशी सांभाळून ठेवावी हे प्रत्येक भक्ताच्या हातात असतं. म्हणूनच एकदा का होईना आईला साथ घातली की पुढे आयुष्यभर आई आपली साथ देतेच. फक्त आपण आपलं मन विचलित होऊ देता कामा नये. चुकलं तर माफी मागावी आणि चांगलं काही घडलं तर आईचे आभार मानावे. बस, ह्या दोन्ही गोष्टी न चुकता केल्या की बघा आई आपल्याला कशी साथ देते. आपला विश्वास असला की आई देखील आपल्याला सांभाळून घेतेच. पण मनात कोणतेही कपट न ठेवता आईच्या चरणात लीन झालो की आपल्याला कसलीच गरज भासणार नाही. आपली आई ह्या ब्रह्मांडाला तिच्या हातात हातात काय तिच्या बोटात घेऊन बसली आहे. मग आपण तर तिच्यासमोर काहीच नाही. आपल्या मनातलं सगळं आईला सांगा आणि मोकळं व्हा आणि आपलं कर्म करत राहा. मग हळूहळू जसजशी आपली वेळ येईल तसतसं सुख उपभोगायला मिळेल. आणि ही वेळ आपल्यावर यायला आपल्याला आईचीच सोबत लागते. तरच सुख समाधान आपल्या आयुष्यात लोटांगण घालतं. ही किमया फक्त आपल्या माऊलीची आहे आणि ती उपभोगायची असेल तर प्रत्येक क्षण आईच्या चरणात समर्पित करणं गरजेचं आहे. चांगलं वाईट आईच्या चरणात वाहून द्या आणि पुन्हा अशा चुका घडणार नाही ह्याची काळजी घ्या. मग बघा आपली आई आपल्या लेकरांना कसं तिच्या कुशीत विसावा देते. आणि एकदा का विसावा आपल्याला लाभला की मग भौतिक गोष्टींची गरज भासत नाही. आईच एकमेव आधार आहे आपल्या आयुष्याचा, कायम लक्षात ठेवा. कारण तिच्याशिवाय आपण आपलं आयुष्य व्यतीत करूच शकत नाही. कारण आई कणाकणात तर आहेच, पण आपल्या हृदयात देखील आहे हे आपण आपल्या मनात कोरून घेणं गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ.